श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देवाच्या प्रक्रियेवर जो कोणी विश्वास ठेवेल त्याच्यासाठी ते कार्य अफाट गतीने, अनंत गतीने सुरू आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे येता, देवाकडे काही मागता, तेव्हा ती प्रक्रिया सुरू होते. तेव्हा देवाच्या प्रक्रियेवर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण सर्व काही तुमच्या चांगल्यासाठी घडत असताना तुम्हाला अधिक विश्वास दाखवणे, तोही देवावर कठीण नाही. कारण सर्व काही देवच तुम्हाला प्रदान करतात. ज्या काही इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, त्या सर्व काही स्वामी पुढे सांगा. स्वामी त्यावर तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील आणि तुमच्यासाठी ते निर्माण करतील जे तुम्हाला हवे आहे. देवाला कुठलीही गोष्ट अशक्य नाही, पण तुमचा विश्वास संपूर्ण असला पाहिजे, तेव्हा सर्व काही घडत असते. जेव्हा देव तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतात, ते सर्व काही स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर सज्ज आहात तर होय म्हणून ते स्वीकारण्यास सज्ज व्हा. आजचा दिवस तुम्ही कधीही विसरणार नाही, कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी चमत्काराने भरलेला असेल. ज्या क्षणाला तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे, त्यासाठी विश्वास ठेवा की ते सर्व काही तुमच्या मार्गात पाठवण्यात येत आहे. तुमची इच्छापूर्ती केल्या जाणार आहे. जेव्हा तुम्ही इच्छापूर्तीसाठी देवाकडे प्रार्थना करता, तेव्हा ती ऐकल्या जाते आणि एका आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात तुम्हाला दिली जाते. आजही तसेच काही घडणार आहे. जर तुम्ही विश्वास केल्यास. स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ कमेंट करा. देव तुमची ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करत आहेत. ते स्वीकारण्यास तुम्ही सज्ज आहात. तुम्ही आता देवाचे प्रिय बाळ झाला आहात. तुम्हाला कोणत्याही गोष्टीपासून घाबरण्याचे कारण नाही, कारण देव तुमच्यासाठी कार्य घडवत आहे. ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. एका चमत्काराच्या रूपात, एका आशीर्वादाच्या रूपात ते तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही जर देवाकडे आपले नाते मागत असाल तर ते तुम्हाला मिळेल. जर तुम्ही संपत्ती आणि खूप काही असे आशीर्वाद मागत आहात, जे तुम्हाला आता तरी तात्पुरते मिळतील, पण ते पुढे जाऊन तुम्हाला इतके भरभरून मिळतील की तुम्ही त्याचा आनंद घेत राहाल. तुमची संपत्ती वाढू लागेल, कारण तुम्ही ते कर्म करत आहात. जे कोणी कर्म करतात आणि मग देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवतात, तेव्हा त्यांची कामे नक्कीच पूर्ण होतात आणि त्यांना त्यात मोठे यश देखील प्राप्त होते. तुमचा उद्याचा दिवस न विसरणारा असेल, कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी चमत्काराने भरलेला येत आहे. ज्या गोष्टींची तुम्ही आजपर्यंत वाट पाहिली आहे आणि काही आयुष्यातल्या अशा गोष्टी ज्या तुम्ही गमावल्या आहे किंवा माझ्या हातून ते निघून गेले आहे असे तुम्हाला वाटत होते, त्याही गोष्टी देव आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्रदान करणार आहे. त्यात तुमच्यासाठी खूप काही भरभराट आणि आनंद देण्यात येत आहे. तुमची ऊर्जा वाढवून तुम्हाला ते हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होतील. येणारे हे 24 तास तुमच्यासाठी खूप काही भरभराट घेऊन आले आहे. तुमचे पैसे अडकलेले ज्या ठिकाणी होते, आता त्या ठिकाणी देव काहीतरी हालचाल करत आहेत आणि त्या हालचालीमुळे तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला मिळणार आहेत, कारण तुमची प्रार्थना देवाने स्वीकार केली आहे. घाबरून जाऊ नका, अपेक्षा सोडू नका, आशा फक्त देवापासून ठेवा, कारण देव तुम्हाला भरभराट आणि खूप काही विपुलता प्रदान करणार आहेत. देव तुम्हाला म्हणत आहे की पुढील काही मिनिटे हा संदेश तुमच्यासाठीच देण्यात आला आहे. जर तुमच्यासाठी काही महत्त्वाचे सांगण्यात येत आहे तर या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, कारण हा संदेश तुमच्या जीवनात आश्चर्यकारक परिवर्तन घेऊन आला आहे. तुम्ही लवकरच ते आशीर्वाद प्राप्त करणार आहात, ज्यामुळे तुम्ही देवाकडून आश्चर्यचकित केल्या जाल. तुमची खूप काही अशी प्रतीक्षा
संपवण्यात येणार आहे. कारण तुम्ही खूप काही काळापासून त्या प्रतीक्षेत होतात. म्हणूनच देव तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत. माऊलीचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. या नामात अत्यंत पवित्र शक्ती आहे, जी शक्ती तुमच्या प्रत्येक अडलेल्या कार्याला पूर्ण करू शकते. तुमच्यासाठी ज्या काही गोष्टी अशक्य आहेत त्या शक्य करू शकते. म्हणून माऊलीचा जयघोष करताना प्रत्येकाने मनापासून तो कमेंट्समध्ये करावा. देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. देव म्हणतात, बाळा, तुम्ही फक्त तुमच्या जीवनात महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्या. तुमची भीती जाऊ द्या, कारण शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. कारण निरंतर तुमचा देव आणि तुमच्या देवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तुम्ही जे काही भरभराट आणि खूप काही आवश्यक आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात, म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत देण्यात येत आहे. तुमची ऊर्जा वाढवणारा आणि तुम्हाला खूप काही विपुलतेने परिपूर्ण करणारा काहीतरी मार्ग दिसू लागेल, ज्यामुळे तुम्ही अधिक विपुलता आणि अधिक भरभराट प्राप्त कराल. तुम्ही जे काही कार्य करता त्या कार्यात अधिक विपुलता, संपन्नता तुम्ही प्राप्त कराल. आजपर्यंत ज्या काही त्रासाने, ज्या काही कमतरतेने तुम्ही व्याप्त होतात, त्या सर्व काही देव आता आश्चर्याने भरून काढणार आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहेत. देवाचा हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल, ते ऐकणारे मन पवित्र होईल, त्यांची ऊर्जा वाढू लागेल आणि ते धन, संपत्ती आणि आनंद प्राप्त करू लागतील. जर तुम्ही स्वामी माऊलीचे प्रिय बाळ आहात, तर होय, मी स्वामी माऊलीचा प्रिय बाळ असे टाईप करा. देव तुमच्यासाठी नवीन चमत्काराचे दरवाजे उघडत आहेत. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर दरवाजे उघडत आहेत, तर ते प्रवेश करण्यासाठी, ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर सज्ज असाल, तर होय देवा, मी त्यात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे असे टाईप करा. आज हा संदेश तुमच्या पुढे आला आहे. सर्व काही शक्यता पूर्ण होतील. तुम्ही देवाचा धावा करा. जे अशक्य आहे तेही शक्य होईल. विनाकारण इथे काहीही घडत नाही. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जे काही परिवर्तन घडत आहे ते तुझ्यासाठी शक्यता निर्माण करण्यासाठी घडत आहे. तेव्हा आता देवाचा धावा करा, ज्यामुळे तुम्ही ते सर्व काही शक्य करू पाहाल. जे काही तुम्हाला अशक्य वाटत आहे ते सर्व काही शक्य केल्या जाईल आणि तुमच्या स्वप्नांना पूर्तता केल्या जाईल. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुम्ही तेही आकर्षित कराल, ज्याबद्दल तुमच्या मनात अनेक शंका कुशंका आहेत. काही वेळ देवाला द्या. आपल्या जीवनातील काही वेळ ज्या दिवशी तुम्ही देवाला देता, त्या दिवशी तुम्हाला अधिक प्रसन्नता जाणवू लागते. देवाचे बोल ऐकल्यास तुमच्या खूप काही महत्त्वाच्या कार्यात तुम्हाला काही संकेतही प्राप्त होतात. तेव्हा संदेश ऐकण्यास चुकू नका. जरी तुम्हाला काही गोष्टींमध्ये परिवर्तन हवे असेल, तर ती अपेक्षा ठेवा, ती आशा ठेवा आणि ती देवाकडून ठेवा, कुण्या व्यक्तीकडून नाही. जर तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ आहात, तर नक्कीच देव तुम्हाला तो आशीर्वाद प्रदान करतील. मनात शंका कुशंका येतात, पण त्याचे निरसन करणारे हे संदेशही येत असतात. तेव्हा या संदेशांना न वगळता ऐकल्यास तुमच्या सर्व काही सुप्त इच्छा देव जाणतात. तुमच्या आशा वाढवतात आणि त्या सर्व काही पूर्णही केल्या जातात. तेव्हा या संदेशांना वगळून पुढे जाऊ नका. जेव्हा तुमच्या समोर हे संदेश येतात, तेव्हा देवाची आज्ञा मानून जे कोणी स्वामी प्रिय बाळ हे संदेश ऐकतात, त्यांच्यावर स्वामींचा आशीर्वाद निरंतर असतो. स्वामी त्यांच्याशी काहीतरी क्षणभर बोलू इच्छितात, म्हणूनच हे संदेश त्यांच्या पुढे येत असतात. जर तुम्ही त्यांना वगळण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही देवाचे बोल वगळत आहात हे लक्षात घ्या. तेव्हा तुमच्या आयुष्यात काही सुखद परिवर्तन हवे आहे, काही आशा हव्या आहेत, काही सर्व काही चांगले व्हावे
असे वाटत आहे तेव्हा या संदेशांना न वगळता ऐकून घ्या. अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्गही तुम्हाला देव दाखवतील. देवाची अफाट अनंत कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर आहे. तुम्ही जेव्हा देवाचे नाम घेता किंवा देवाला वेळ देता तेव्हा देव तुमच्या सर्व काही आशा अपेक्षा पूर्ण करतात, तुमच्यासाठी मार्ग तयार करतात. तो मार्ग आनंदाचा आणि उज्ज्वल भविष्याचा आहे, ज्यामुळे तुम्ही पुढे गेलात तर तुमचे उज्ज्वल भविष्य तुमच्या पुढे असेल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, गांगारून जाऊ नकोस. मी जे काही तुला आज या माध्यमातून सांगत आहे ते ऐकून घेण्यासाठी तू इथे उपस्थित आहेस. तेव्हा तुझी संमती दर्शवण्यास होय देवा, मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप कर. जेव्हा तुम्ही काही शाप किंवा कटू शब्द ऐकलेले असतात तेव्हा तुम्ही ज्या क्षणाला माझे हे बोल ऐकता तेव्हा ते सर्व काही तुमच्या जीवनातून काढून टाकण्यात येतात. बाळा, मी तुझ्यावर आशीर्वादित आणि खूप काही आनंद देणारा देव आहे. जेव्हा माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊ लागतात तेव्हा चमत्कार घडू लागतात. देव म्हणतात, बाळा, जास्त चिंता करण्यापेक्षा फक्त देवाचे नाम घे. जेव्हा तू मला स्वामी आई म्हणून हाक मारतोस तेव्हा तेव्हा मी तुला स्पर्श करतो आणि तुझ्या त्या ताणतणावातून, त्या त्रासातून, त्या वेदनेतून तुला मुक्त करणारे आशीर्वादही प्रदान करतो. तू फक्त नित्य नेमाने नामस्मरण करत जा. जेव्हा जेव्हा तू नामस्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या जवळपास असेल, तुझी ऊर्जा वाढवत असेल. कारण देव तुझ्यासाठी हे संदेश तेव्हाच पाठवतात जेव्हा तुला याची आवश्यकता आहे. बाळा, जेव्हा तुम्ही काही ठरवता तेव्हा ते सर्व पूर्ण करणारे आशीर्वादही देवच प्रदान करतात. देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार आहेत. हा संदेश शेवटपर्यंत लाभार्थीच ऐकू शकतील, कारण ते स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तू जेव्हा माझे नाम घेतो, देव म्हणतात, बाळा, आज तुझ्यापर्यंत हा संदेश येऊन तुला हे उघडण्याची आज्ञा देण्यात आली आहे. कारण उद्या तुमच्या घरी एक आश्चर्यकारक बातमी येत आहे जी तुमचे जीवन परिपूर्ण करणारी असेल, तुम्हाला आश्चर्यचकित करणारी असेल. तुम्हाला आता काही खूप उशीर होणार नाही. खूप काही करण्याची आवश्यकता देखील लागणार नाही. जेव्हा देवाचे आशीर्वाद येऊ लागतात तेव्हा मोठमोठ्या गोष्टी घडू लागतात. ज्या काही अशक्य वाटतात त्या देखील पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतात. तुमच्या कुटुंबात मोठा आनंद निर्माण केला जात आहे. तुम्ही विश्वास ठेवल्यास ते तुम्ही सर्व काही प्राप्त कराल, ज्याची तुम्हाला इच्छा, अपेक्षा आणि आशा आहे. जेव्हा देव तुमच्यासाठी आश्चर्यकारक करणारे आशीर्वाद घेऊन येतात तेव्हा चमत्कार घडू लागतात. काहीतरी उत्साहित करणारे घडू लागते. जेव्हा ही आश्चर्याची भेट देव तुम्हाला देणार आहेत त्यामुळे तुमचा आनंद अधिक वाढणार आहे. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंदी होणार आहे. देव म्हणतात, माझ्या मुला, तू सध्या कोणतीही प्रगती पाहत नसला तरीही सर्व काही तुझ्या बाजूने आकार घेत आहे. कारण देव तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुझी इच्छा आणि इच्छित प्राप्त करण्यासाठी आता तुला काहीही अवघड सामना करावा लागणार नाही. तू आता शुभ परिणाम पाहणार आहेस. त्याकडे दुर्लक्ष करू नको जे मी तुझ्या दिशेने पाठवत आहे. तुम्हाला पलीकडे परिणाम दिसू लागतील. कारण आता तुमचे जीवन देवाच्या हाती तुम्ही सोपविले आहे. तेव्हा निश्चिंत राहा. देवाचे अधिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्ही सध्या स्वामींचा दैवी, आध्यात्मिक आणि भरपूर ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात. तुमच्या कुटुंबातील मोठा आनंद निर्माण केला जात आहे, जो तुमच्यासाठी एक मार्ग तयार करत आहे. देव
तुमचे मार्ग मोकळे करत आहेत, कारण तुम्ही जे काही देवावर विश्वास ठेवला आहे त्यामुळे तुम्हाला तो मार्ग दाखवण्यात येत आहे. देवावर विश्वास असल्यास माझा देव महान टाईप करा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी ते सर्व काही मोकळे केले जात आहेत. देवावर विश्वास ठेव, कारण तुझा विश्वास तुला पुढे नेणार आहे. इतरत्र आशा ठेवू नका, कारण इतर लोक तुमच्या काही गोष्टींचे हसू करतील, तुम्हाला खाली दाखवतील, तुम्हाला खाली पाहू लागतील. पण देव तसे करणार नाही. तुमच्या इच्छा, अपेक्षा आणि त्यांची पूर्तता करणारे फक्त एकमेव देवच आहेत. मग सर्व काही देवाला सांगा, देवालाच प्रार्थना करा आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा, कारण स्वप्न पाहिलेले पूर्ण करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. लवकरच तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ततेत पाहणार आहात. तुम्ही ते आपल्या डोळ्यांनी अनुभवणार आहात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला होणाऱ्या वेदना मी जाणतो, तुला होणारे दुःख मी जाणतो. कोण तुला मागे पाहू इच्छिते मी त्यांनाही जाणतो, जे तुला मागे ठेवू इच्छितात त्यांनाही जाणतो. आणि ते असे का करत आहे याचे कारणही मला ठाऊक आहे. पण तुझ्यापासून ते लपलेलेच बरे आहे. तुला त्याच्याशी काही घेणे देणे नसावे, कारण तू फक्त तुझा आनंद मिळवावा याचीच अपेक्षा कर. बाळा, काही गोष्टी या तुमच्या डोळ्याच्या आडच असाव्या हेच तुमच्यासाठी अगदी योग्य ठरते. म्हणूनच देव काही गोष्टी तुमच्या समोर येऊ देत नसतात. जर तुम्ही देवावर पूर्ण विश्वास ठेवत असाल तर आत्ताच माऊली, मी तुझं प्रिय बाळ असे टाईप करा. देव जेव्हा तुमच्या मार्गात ते सर्व काही क्लेश पाहतात, दुःख पाहतात, त्रास, ताण, तणाव आणि खूप काही अडचणी पाहतात, आणि तुम्ही जेव्हा देवाचा धावा, नामस्मरण करत असता, तेव्हा देव तुमच्यासाठी मार्ग तयार करतात. तुमचे मार्ग मोकळे केल्या जातात. स्वामींचे बोल आज तुमच्यापर्यंत आले आहे. तुमच्या आयुष्यात नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण केल्या जाईल. तुम्ही आशीर्वादित बाळ आहात, म्हणूनच तुमच्यापर्यंत हा संदेश आला आहे. याला ज्या क्षणाला तुम्ही ऐकायला घेतले आहे, सुरुवात केली आहे, तर याच्या शेवटपर्यंत तुम्ही ऐकावे, कारण तुमच्या मार्गातील अडथळे नष्ट करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य, पवित्र आणि तेजस्वी संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल, तेव्हा देव तुमच्यासाठी ते मार्ग मोकळे करत आहे, ज्यावर त्यांच्या पाऊलखुणा तुम्हाला दिसून येतील. आणि त्याच मार्गावर तुम्हाला देवाच्या पाऊलखुणा पाहून चालायचे आहे. देव म्हणतात, जो कोणी माझे अनुसरण करतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही. जेव्हा देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे, तेव्हा तुमच्या सर्व काही इच्छा, अपेक्षा आणि आशा पूर्ण केल्या जातील. फक्त हार मानू नका. कधी काही कठीण वाटत असेल तर घाबरून जाऊ नका. थोडा वेळ द्या, कारण सर्व काही योग्य दिशेने घडत आहे. तुमच्यासाठी तुमचा देव सर्व काही करणार आहे. तुमचा देव तुमच्यासाठी तुमचे जीवन पुनर्संचयित करत आहे. तुमच्या काही शक्ती हिरावल्या गेल्या आहेत, तर देव तुम्हाला त्या सर्व काही शक्तीसह आशीर्वाद प्रदान करत आहेत. जेव्हा तुम्ही हारलेले मनाला असे जाणवू लागता, तेव्हा देव तुम्हाला ती शक्ती प्रदान करतात. देव म्हणतात, बाळा, तुम्ही आता तुमच्या इच्छित प्रगतीच्या मार्गावर आहात. तुम्हाला देवाकडून ते आशीर्वाद प्राप्त होत आहेत, ज्यासाठी तुम्ही ते खूप काही प्रयत्न केले आहेत. तुम्हाला एखाद्या वरदानाप्रमाणे देवाचे आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या आयुष्यातील त्या चिंता नष्ट केल्या जातील आणि तुम्हाला त्या आव्हानांना सामोरे जावे लागणार नाही. त्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. हे सर्व आशीर्वाद स्वीकार असल्यास, होय देवा, मी आशीर्वाद स्वीकार करण्यास सज्ज आहे असे टाईप करा. तुम्हाला देव सर्व काही शक्तिमान प्रभूकडून
आशीर्वाद येत आहेत. जेव्हा तुम्ही चिंता करता आणि खूप काही काळजी करत असता, तेव्हा देवाकडून जी काही शक्ती तुम्हाला प्राप्त होते ती कोणीही निर्माण करू शकत नाही, कारण ती देवांच्या आशीर्वादित शक्ती असते. त्यामुळे तुम्ही तुमचे अडलेले कार्य देखील पूर्ण करू शकता. तुम्ही त्या ठिकाणी त्या शक्तीचा वापर करावा असे देव तुम्हाला सूचित करतात की तुम्ही चांगल्यासाठी आणि काही जनकल्याणासाठी तुमची शक्ती वापरावी. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जागोजागी मी तुला अशा ठिकाणी पुढे नेणार आहे ज्यासाठी तुला मी निर्माण केले आहे. या जगात राहून तू तेही कर्म कर ज्यामुळे तुझं तर कल्याण होईलच, पण इतरांचंही काही भलं तुझ्या हातून घडवण्यासाठी तुला हे मोठे आशीर्वाद देण्यात येत आहेत. जर तुम्ही ते मिळवण्यासाठी पुढे येत असाल तर देव प्रत्येक क्षणाला तुम्हाला आशीर्वादित शक्ती द्यायला तयार आहे. ती स्वीकारण्यास तुम्ही सज्ज आहात? जर सज्ज असाल तर होय म्हणा. कधीकधी तुम्ही या समाजात पाहता की खूप काही ठिकाणी असे लुबाडल्या जाते, खूप लोकांना त्रास दिल्या जातात. त्या ठिकाणी तुम्ही स्वतःहून पुढे यावे आणि ते टाळण्याचा प्रयत्न करावा, कारण देवाची शक्ती तुमच्याजवळ देण्यात आलेली आहे. ती त्यांना देण्यात येते जे प्रथम न स्वतःचा विचार करता पुढे जाऊ इच्छितात आणि इतरांनाही मदतीचा हात देऊ इच्छितात. देव म्हणतात, बाळा, देव खूप काही आशीर्वाद आणि चमत्कार घेऊन तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे, पण तुला ते सर्व काही तेव्हाच मिळेल जेव्हा तुझे मन पवित्र आणि निश्चल असेल. कधीही मनात कुणाबद्दल वैरभाव ठेवू नका, कारण कुणीही या जगात कुणाचेही काहीही घेऊन येत नाही आणि कोणी काहीही घेऊन जात नाही. जो कोणी आपल्या रिकाम्या हाताने येतो आणि आपले कर्म करतो आणि सोबत आणतो तो फक्त आपल्या केलेल्या कर्मांचा हिस्सा. तेव्हा कर्म चांगले करा. कर्म करत असताना इतरांवर काही दोषारोपण होणार नाही, कुणाचे मन आपल्याकडून दुखावल्या जाणार नाही याची काळजी मात्र घ्या आणि पुढे चालत राहा. बाकी सर्व काही देवावर सोडा. देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, तुमची कल्पनाशक्ती वाढवेल. स्वीकार करण्यासाठी परमेश्वर कृपा करा असे टाईप करा. या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जेव्हा याला लाईक करून पुढे पाठवाल, तुमच्या प्रियजनांना पाठवाल, शेअर करायला विसरू नका, कारण तुम्ही एक स्वामी भक्त निर्माण कराल. ज्याच्या कुणाच्या मनात स्वामीविषयी भक्तिभाव असेल ते आपसूक या संदेशातून काहीतरी प्राप्त करतील आणि तुमच्या हातून काहीतरी पुण्याचे कर्म घडेल. तेव्हा शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या खूप काही इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करोत. देव म्हणतात, बाळा, तुझी आर्थिक प्रगती वेगवान गतीने आता तुला आश्चर्यकारक करणार आहे, कारण तुम्ही केलेले कर्म त्या चांगल्या दिशेने आहेत. म्हणून देवाने तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवले आहे. देव तुम्हाला प्रत्येक पावलावर आशीर्वादित करत आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुझे गुरु ब्रह्मा विष्णू महेश आहेत. गुरु साक्षात परब्रह्म आहे. म्हणून जीवनात प्रत्येक प्रसंगी गुरुच्या आज्ञेचे पालन कर. संकट समय गुरुचे स्मरण कर. तू त्या संकटातून कसं बाहेर पडशील हे तुलाही कळणार नाही, कारण ती दिव्य उज्ज्वल शक्ती तुझ्या बाजूने कार्य करत आहे. तुझे सर्व काही मंगलच होणार आहे. जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यावर देवाची निरंतर कृपा राहून त्याच्या आर्थिक बाजू मजबूत केल्या जातील. त्याला वेगवान गतीने ती आर्थिक प्रगती साधण्यासाठी जास्त काहीही अडथळे येणार नाहीत आणि तो सहजरित्याने ते सर्व काही आकर्षित करेल जी काही त्याला आर्थिक प्रगती हवी आहे. आर्थिक प्रगतीसाठी तुम्ही जे काही प्रयत्न केलेले आहे त्यात तुम्ही मोठे यश प्राप्त कराल, जे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना आश्चर्यकारक ठरणार आहे. देव तुमची काळजी घेत आहे याचा अनुभव तुम्ही या 24 तासात, कोणी 48 तासात तर कोणी या संपूर्ण हप्त्यात घेणार आहे. देव तुम्हाला त्या आशीर्वादाने परिपूर्ण करत आहेत. तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे.
आता तुमच्याकडे आर्थिक संपन्नता, विपुलता, भरभराट तुम्ही प्राप्त कराल. देव म्हणतात, धीर धरा, तू माझ्याकडून जे मागितले ते लवकरच मिळणार आहे. फक्त स्वामी नाव घेत राहा. हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हारलेले मन जागृत होईल. कुणीतरी देवाच्या भक्तीत येईल आणि भक्तिमय अंतःकरणाने जो कोणी हा संदेश ऐकेल, नाम जप करेल, तो त्याच्या सर्व संकटाचे निरसन करू शकेल. त्याला ती दिव्य शक्ती प्राप्त होईल आणि त्याची आर्थिक अडचण दूर होऊन त्याला सुद्धा वेगवान प्रगती प्राप्त होईल. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. देव म्हणतात, बाळा, तुम्ही तुमचा विचार करा. तुमच्यासाठी काय चांगले आहे याचा विचार करा. इतर तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करत वेळ घालवू नका, कारण त्यामुळे तुम्हाला ताणतणाव निर्माण होतात. तुम्ही स्वतःचे कर्तृत्व करा आणि स्वतःला सिद्ध करा. स्वतः इतके पुढे जाऊन ते कर्म करा ज्यामुळे तुम्हाला ते सर्व काही निंदा करणारे तुमच्या पाया पडतील. देव म्हणतात, तुमच्या समोर काही निंदकही असतील आणि काही तुमची स्तुती करणारेही असतील, पण तुम्ही दोन्हीकडे लक्ष केंद्रित करू नये अशी मी तुम्हाला आज्ञा करतो, कारण तुम्ही तुमच्या प्रगतीकडून हलवले जाल. म्हणूनच आपल्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित करा. सगळे काही वेळ आल्यावर व्यवस्थित होणार आहे. जे कोणी नाव ठेवतात तेच तुमची प्रगती होत आहे हे पाहून खूप काही आश्चर्याने भरून जातील. देव म्हणतात, बाळा, इतकी प्रगती करत पुढे जा की तुला वेळ देखील सापडला नाही पाहिजे की तुझी कोण निंदा करत आहे किंवा तुझ्यावर कोण जळका भाव ठेवत आहे किंवा तुझ्याकडे कोण पाहून ते खूप काही तासेरे करत आहे. बाळा, जर तुला व्यस्त राहायचे आहे तर आपल्या कर्मात वेळ दे, अधिक वेळ त्यात घालव. त्यामुळे तुझी अधिक प्रगती साधल्या जाऊ शकते. तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्यातून तुम्हाला मोठे यश देखील प्राप्त होणार आहे. विसरू नका की देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे. जेव्हा तुम्ही काही गोष्टींचा नकारात्मक विचार करता तेव्हा काही गोष्टी नकारात्मक घडतात. म्हणून नकारात्मक सोडा आणि सकारात्मक विचार करणे सुरू करा, कारण सकारात्मक ऊर्जा ही तुम्हाला निरंतर सकारात्मकता प्रदान करते. जेव्हाही विचार करा तेव्हा स्वतःसाठी आणि इतरांसाठी सर्व काही चांगले घडवायचे विचार करा. तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, कारण देवाचे मौल्यवान आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणारे बाळ आहात. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुम्ही देवाचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात. देव तुमच्यावर कृपादृष्टीने आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत. आज तुमच्या संपूर्ण कुटुंबाला देव भय, भीती आणि खूप काही त्रासातून मुक्त करण्यासाठी आले आहेत. तुम्ही देवाचे आशीर्वादित आणि प्रिय बाळ आहात. घाबरून जाऊ नका, कारण तुमच्यासाठी कार्य सुरू आहे. संपूर्ण ऊर्जा देव तुम्हाला देत आहेत, ज्यामुळे तुम्ही संपूर्ण ऊर्जा प्राप्त करून तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त कराल. तुम्ही भाग्यशाली आहात. देव म्हणतात, बाळा, तेव्हाच या भूमीवर तुमचे मानव रूपात जन्म होतो, ज्यावेळेस तुमच्या भाग्यात तुम्ही ते काही आशीर्वाद लिहून आणले आहेत, कारण तुम्ही ते चांगले कर्म पूर्वी केले आहे. म्हणून तुम्हाला या सजीवांपेक्षा अधिक भाग्यवान बनवण्यात येत आहे. मानव जन्म हा निरर्थक घालण्यासाठी नाही, तर हा जन्म मौल्यवान आहे. या जन्माचे सार्थक करा. तुम्ही जे काही पाहत आहात ते सर्व काही निसर्गाने निर्माण केलेले आहे, तेव्हा निसर्गाचेही धन्यवाद मानायला चुकू नका. हे जे काही ब्रह्मांड आहे यात हा निसर्ग आहे, जे काही देवाच्या हाताने निर्माण झालेले आहे, त्यासाठी ज्यातून तुम्हाला ते जे काही प्राप्त होते त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका. देव म्हणतात, बाळा, सर्वाधिक मौल्यवान जीवन आहे मनुष्याचे जे तुला प्राप्त आहे. त्यात तू सर्व काही करू शकतोस. देवाची आराधना आणि तुझे नातेही जपू शकतोस. त्या नात्यांना किंमत दे जे तुझ्यासाठी प्रेम वाटतात. ते तुझ्यावर प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करतात. ते तुझ्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतात आणि जन्मोजन्मी
तुझीच प्राप्ती व्हावी यासाठी माझ्याकडे प्रार्थना देखील करतात. त्या सर्व नात्यांना जपणे सुरू कर. बाळा, मी जेव्हा येतो तेव्हा तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद घेऊन येतो. आज मी तुमच्यासाठी मौल्यवान सौभाग्यवान होण्याचा आशीर्वाद घेऊन आलो आहे. उद्या जेव्हा तुम्ही हे सर्व काही प्राप्त करत असाल ते तुमच्यासाठी मौल्यवान ठरणार आहे. तुमच्या आयुष्यातील ती प्रगती वेगवान गतीने होणार आहे. तुम्ही अगदी सौभाग्यशाली व्हाल आणि तुमचे ते नाते अधिक दीर्घकाळ तुमच्या सोबत असेल. तुम्ही आनंदी असाल, उत्साहाने भरून जाल आणि तुमचे सहकुटुंब ते सर्व काही आनंद तुम्ही प्राप्त कराल. देव तुमच्यासाठी असे काही करत आहेत जे तुमच्यासाठी तुमचे सौभाग्य वाढवणारे आहे. देव म्हणतात, बाळा, तू आजपर्यंत खूप काही चांगले कर्म केले आहे आणि इथून पुढेही काही चांगले कर्म करावे. यामुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय आनंदित व्हाल. संपूर्ण कुटुंब एक आनंद प्राप्त करणार आहे. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात. ज्याची तुम्ही प्रतीक्षा करत होते ती प्रतीक्षा आता देवाकडून संपवण्यात येत आहे. तुमच्यासाठी मोठा आनंद तुमच्या कुटुंबात मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात. दैवी ऊर्जेने भरलेला हा पवित्र संदेश तिथेच ऐकला जाईल जिथे देव त्यांच्या भक्तांना त्या सिंहासनावर बसवू इच्छितात. त्यांना तो मोठा गौरव प्राप्त होणार आहे. त्यांच्या मनातील तो मोठा विजय ते प्राप्त करणार आहेत. कारण त्यासाठी बसण्यासाठी ते सर्व काही निर्माण केल्या जात आहे. ते प्राप्त करण्याची फक्त काही भक्तांचीच इच्छा आणि अपेक्षा आहे आणि तेच भक्त ते मिळवणार आहेत ज्यांची स्वामींवर संपूर्ण श्रद्धा आहे. जो कोणी स्वामी भक्तीत दंग आहे आणि परमेश्वराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सज्ज आहे आणि हा संदेश ऐकत आहे, त्यावर देव आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंबीय आता खूप काही मोठ्या आनंदाने परिपूर्ण केल्या जाणार आहात. तुमच्याजवळ लवकरच एक आनंदाची बातमी, मोठी बातमी येणार आहे ज्यामुळे तुम्ही संपूर्ण कुटुंब आनंदित केल्या जाणार आहात. तुम्ही आश्चर्याने परिपूर्ण व्हाल. इतके आनंद तुमच्या मार्गात देव देत आहे. तुम्ही देवाचे विश्वाचे आभार मानाल आणि देवाकडे ती प्रार्थना कराल की हे देवा, तू जे काही मला हवे होते ते दिले आहेस. यासाठी देवाला कृपया धन्यवाद द्यायला विसरू नका. जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल हवे आहेत तर बदल करणे सुरू करा. तुमच्या आयुष्यात जर तुम्ही काही हवे आहे असे प्राप्त करू इच्छित असाल तर देवाला ती प्रार्थना करा की हे देवा, मी जे मागत आहे त्याबद्दल मला मोठे आशीर्वाद पाठवा. कारण मी त्यासाठी कर्म करण्यासाठी तयार आहे, सज्ज आहे. जेव्हा देव तुम्हाला ते कर्म करताना पाहतील तेव्हा देव ते मोठे आशीर्वादही पाठवतील. तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब एका आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात. विसरू नका की देव तुमची काळजी घेत आहेत. देव तुमच्यासाठी त्यांचे संरक्षण कवच तुम्हाला देत आहेत. तुम्ही जेव्हा नामस्मरण करता, देवाचे ध्यान चिंतन करता, तेव्हा देव तुमच्या आजूबाजूला ते सुरक्षा कवच निर्माण करतात आणि तुमच्यासाठी ते कुणीही भेदू शकत नाही. तुमच्यासाठी ते आवरण सुरक्षित असते आणि त्यामुळे तुम्हाला ती नकारात्मक ऊर्जा कधीही काहीही परिणाम देऊ शकत नाही, ज्यामुळे तुम्ही कुठल्याही वाईट शक्तीपासून स्वतःचे संरक्षण करू शकता. त्यामुळे निरंतर देवाचे स्मरण करा, देवाचे चिंतन करा. यामुळे तुम्ही ती शक्ती प्राप्त कराल. ते तेज प्राप्त कराल जे देव देवाच्या शक्तीमुळे तुम्हाला प्रदान करत आहेत. हा मौल्यवान देवाचा दिव्य संदेश तुम्ही ऐकला आहे. तुम्ही देवाचे भाग्यशाली बाळ आहात. म्हणूनच तुमची निवड करून देवाने तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे. याचा स्वीकार केला असल्यास माझा देव महान लिहायला विसरू नका. माझी माऊली भक्ताची सावली लिहायला विसरू नका. देवाच्या अभय वचनावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, हम गया नहीं, जिंदा आहे. या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधी अंधारातून चालावे लागत नाही. देव त्याच्या सर्व काही आशीर्वादासह त्याला प्राप्त होतात आणि शेवटी त्याला आनंदी आनंद प्रदान करतात. तुम्ही जर आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणा, मी देवाचा प्रिय बाळ, देवाची आज्ञा मानतो असे टाईप करा. स्वामी माऊली
तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आणि वेगवान प्रगती देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.